मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का जे खूप गोड बोलतात, जे नेहमी तुमचं कौतुक करतात, तुमच्याशी खूप प्रेमाने बोलतात आणि तुम्हाला स्पेशल फील करवतात. पहिल्यांदा असे लोक आपल्याला खूप चांगले वाटतात. ते केअरिंग असतात, ते सपोर्टिव्ह असतात, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. तुम्हाला वाटतं ही व्यक्ती खूप जेन्युइन आहे, ही माझी खरी काळजी घेते. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागतं. तुम्हाला जाणवतं तुम्ही मेंटली थकत आहात. तुमचं मूड बदलत आहे. तुम्हाला काहीतरी रॉंग वाटतंय. पण प्रॉब्लेम काय आहे हे लगेच लक्षात येत नाही. कारण ते तुमच्याशी अजूनही गोड बोलतात. ते अजूनही तुमच्या समोर चांगलेच वागतात. मग कन्फ्युजन वाढतो. मीच ओव्हर थिंकिंग करतोय का? की खरंच काहीतरी चुकीचं आहे? मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा ट्रॅप सुरू होतो. कारण सगळे गोड बोलणारे लोक गुड नसतात. काही लोक समोर गोड बोलतात, पण मागून तुमच्याच विरोधात काम करतात. ते तुमचं कौतुक करतात, पण इंटरनली ते जलियस फील करत असतात. ते तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे तुम्हाला हे खूप उशिरा कळतं. तोपर्यंत तुम्ही इमोशनली अटॅच झालेला असता. तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट केलेला असतो आणि कधी कधी तुम्हाला त्याचा नुकसानही झालेलं असतं. मग प्रश्न असा आहे, अशा लोकांना ओळखायचं कसं? कोण खरंच जेन्युइन आहे आणि कोण फक्त प्रिटेंड करत आहे? मित्रांनो, टॉक्झिक लोक कधीच उघडपणे वागत नाहीत. ते स्मार्ट असतात, ते सायकोलॉजी वापरतात आणि ते मास्क घालून वागतात. ते तुम्हाला मॅनिप्युलेट करतात, पण तुम्हाला ते कळतही नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोड बोलणारे पण आतून विषारी असणारे लोक, त्यांना ओळखण्यासाठी 10 गुप्त लक्षणे. ही सायन्स खूप स्टेबल असतात, पण एकदा तुम्हाला समजली तर तुम्ही इझिली अशा लोकांपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. हा फक्त नॉलेज नाही, हा तुमच्या लाईफसाठी प्रोटेक्शन आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समजेल आणि तुमचं फ्युचर नुकसान होण्यापासून वाचेल. नंबर 1, समोर प्रेज, मागे क्रिटिसाइज. मित्रांनो, अशा लोकांची सर्वात मोठी साईन म्हणजे ते तुमच्या समोर खूप प्रेज करतात. ते म्हणतात, तू खूप चांगलं करतोस, तुझ्यासारखा कोणी नाही आणि तुम्हाला स्पेशल फील करवतात. पण मागे काय होतं माहित आहे? ते तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, तुमची इमेज खराब करतात. हे का करतात? कारण त्यांना तुमचं सक्सेस टॉलरेट होत नाही. ते डायरेक्ट क्रिटिसाइज करू शकत नाहीत, म्हणून ते इनडायरेक्ट डॅमेज करतात. रियालिटी, फेक प्रेज इक्वल टू हिडन जेलसी. नंबर 2, जास्त स्वीट बोलणं. नॅचरल लोक कसे बोलतात? नॉर्मल, बॅलन्स्ड. पण विषारी लोक खूपच गोड बोलतात, ओव्हर कॉम्प्लिमेंट्स देतात. पहिल्यांदा ते छान वाटतं, पण नंतर ते फेक वाटायला लागतं. कारण रिअल केअर मध्ये ओव्हर ऍक्टिंग नसते. रियालिटी, टू स्वीट इक्वल टू सस्पिशियस. नंबर 3, गिल्ट फील करवतात. अशा लोकांची एक डेंजरस टेक्निक असते, गिल्ट क्रिएट करणं. ते म्हणतात, मी तुझ्यासाठी इतकं केलं, तू माझ्यासाठी हे करू शकत नाहीस. ते इमोशनल प्रेशर टाकतात आणि तुम्हाला कंट्रोल करतात. तुम्हाला वाटतं मी चुकीचा आहे का? पण ट्रूथ काय आहे? ते मॅनिप्युलेशन करत आहेत. रियालिटी, गिल्ट इक्वल टू मॅनिप्युलेशन. नंबर 4, तुमचा वीकनेस वापरतात. तुम्ही ट्रस्ट करून तुमचे सिक्रेट्स शेअर करता, पण टॉक्झिक लोक त्याचा मिसयूज करतात. ते तुमचा वीकनेसेस लक्षात ठेवतात, असे योग्य वेळेला वापरतात. हे खूप डेंजरस असतं, कारण ट्रस्ट ब्रेक होतो. रियालिटी, ट्रस्ट मिसयूज इक्वल टू टॉक्झिक. नंबर 5, फेक सपोर्ट. ते समोर काय करतात?
मी तुझ्यासोबत आहे. पण जेव्हा रिअल हेल्पची वेळ येते ते गायब होतात. ते फक्त बोलतात पण ऍक्शन घेत नाहीत. तुम्हाला वाटतं सपोर्ट आहे पण ऍक्च्युली काहीच नाही. रियालिटी फेक सपोर्ट इक्वल टू झिरो व्हॅल्यू. नंबर 6, कंपॅरिझन करतात. ते तुम्हाला मोटिवेट करत नाहीत. ते तुम्हाला कंपेअर करतात. तो बघ किती पुढे गेला, तू अजूनही तिथेच आहेस. तुम्हाला कमी फील करवतात. तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात. हे का? कंट्रोल मिळवण्यासाठी. रियालिटी कंपॅरिझन इक्वल टू कंट्रोल. नंबर 7, ड्रामा क्रिएट करतात. अशा लोकांना शांतता आवडत नाही. ते अननेसेसरी इश्यू क्रिएट करतात. अटेन्शन मिळवण्यासाठी छोट्या गोष्टी मोठ्या करतात. तुम्हाला इमोशनली डिस्टर्ब करतात. तुम्ही मेंटली ड्रेन होता. रियालिटी ड्रामा इक्वल टू मॅनिप्युलेशन. नंबर 8, बाउंड्रीज रिस्पेक्ट करत नाहीत. तुम्ही क्लिअर बोललात, हे मला चालणार नाही, पण तरीही ते रिपीट करतात. तुमच्या लिमिट्स इग्नोर करतात. त्यांना तुमच्या फिलिंग्सची रिस्पेक्ट नसते. रियालिटी नो बाउंड्रीज इक्वल टू नो रिस्पेक्ट. नंबर 9, एनर्जी ड्रेन करतात. तुम्ही नोटीस केलं आहे का? काही लोकांशी बोलल्यानंतर तुम्हाला थकवा येतो, मूड डाऊन होतो, माइंड हेवी वाटतं. हे का होतं? कारण ते निगेटिव्ह एनर्जी देतात. रियालिटी एनर्जी ड्रेन इक्वल टू टॉक्झिक साईन. नंबर 10, रिस्पॉन्सिबिलिटी टाळतात. चूक झाली पण ते एक्सेप्ट करत नाहीत. ते ब्लेम दुसऱ्यावर टाकतात, एक्सक्युजेस देतात. त्यांना अकाउंटेबिलिटी नसते. अशा लोकांवर ट्रस्ट ठेवणं रिस्की असतं. रियालिटी नो अकाउंटेबिलिटी इक्वल टू डेंजर. म्हणून मित्रांनो, जीवनात आपण अनेक लोकांना भेटतो. काही आपल्याला पुढे घेऊन जातात आणि काही आपल्याला हळूहळू मागे खेचतात. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहित आहे? हे लोक नेहमी ऑब्वियस नसतात. ते हसतात, ते गोड बोलतात, ते तुमच्याशी चांगलं वागतात आणि म्हणूनच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पण खरं नातं हे शब्दांवर नाही, ते ऍक्शन्सवर टिकतं. कोणी तुमचं कौतुक करतंय हे महत्वाचं नाही, ते तुमच्यासाठी खरंच उभं राहतंय का हे महत्वाचं आहे. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळे हसणारे लोक तुमच्यासाठी चांगले असतात असं नाही. कधी कधी सगळ्यात जास्त नुकसान तेच लोक करतात ज्यांच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवला असतो. आणि म्हणूनच ब्लाइंडली ट्रस्ट करणं बंद करा आणि ऑब्झर्व करणं सुरू करा. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर एखादी व्यक्ती तुमचं मन दुखावत असेल, तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करत असेल, तुमचा कॉन्फिडन्स कमी करत असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? कारण तुम्ही कोणासोबत राहता यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं. मित्रांनो, तुमची पीस, तुमची मेंटल हेल्थ आणि तुमचा सेल्फ रिस्पेक्ट हे कोणत्याही नात्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून जर गरज वाटली तर डिस्टन्स ठेवायला घाबरू नका. डिस्टन्स ठेवणं म्हणजे इगो नाही, ॲटिट्यूड नाही, ते सेल्फ प्रोटेक्शन आहे. कधी कधी नाही म्हणणं, दूर जाणं किंवा काही लोकांना लाईफमधून काढून टाकणं हेच तुमच्यासाठी बेस्ट डिसिजन असतं. कारण चुकीच्या लोकांसोबत राहिलात तर तुम्ही स्वतःला हरवता, पण योग्य डिसिजन घेतला तर तुम्ही स्वतःला वाचवता. मित्रांनो, तुमची व्हॅल्यू ओळखा, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जपा आणि लक्षात ठेवा, जे लोक तुमची व्हॅल्यू करत नाहीत ते तुमच्या लाईफमध्ये राहण्यास लायक नाहीत. बोलणं लाईफ लिमिटेड आहे, ते योग्य लोकांसोबतच घालवा. असे जे टॉक्झिक आहेत त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवणं हेच स्मार्टेस्ट डिसिजन आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आणि जर या व्हिडिओ मधल्या गोष्टींनी तुम्हाला थोडंसं जरी जागं केलं असेल तर एक छोटंसं काम नक्की करा. हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला कळतो की तुम्हाला असा कंटेंट आवडतो आणि आम्ही पुढे जाऊन अजून चांगले व्हिडिओज बनवू शकतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचं रिअल प्रॅक्टिकल असे लाईफ बदलणारं कंटेंट पाहायचं असेल तर
चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे रिअल लाईफ ट्रूथ, प्रॅक्टिकल टिप्स आणि असा कंटेंट जो तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग करेल. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या पुरता ठेवू नका. जर तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल जो सध्या चुकीच्या लोकांमध्ये अडकला आहे किंवा ज्याला अशा टॉक्झिक लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे, तर हा व्हिडिओ त्याच्याशी शेअर करा. कारण कधी कधी एक योग्य माहिती एखाद्याचं लाईफ वाचवू शकते. आणि शेवटी सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला मोटिवेट करतो आणि आम्हाला अजून व्हॅल्युएबल कंटेंट बनवायला मदत करतो. मित्रांनो, तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर खरंच धन्यवाद. लवकरच भेटू अशाच एका पॉवरफुल असेल तुमचं लाईफ बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये.